तर गुड मॉर्निंग मित्रांनो. हम्पीमधून ही सकाळ सुरू होते आमची आणि काल हम्पी पूर्ण एक्सप्लोर झाला आहे आपला आणि आज निघालो आहे आपण गोव्याला. तर गोव्यामध्ये एक स्टे असणार आहे आपला आणि त्यानंतर आम्ही पुढची आमची जर्नी सुरू करू. तर आज पूर्ण प्युअर रायडिंग करणार आहोत. आज कुठे काय प्लेसेस वगैरे नाही आहेत एक्सप्लोर करण्यासाठी, तर आज फक्त राईड होणार आहे आणि काय इन बिटवीन जर चांगले व्ह्यूज मिळाले तर फोटो व्हिडिओज काढू. तर चला सुरू करूया आपल्या या हम्पी राईडच्या 5व्या एपिसोडला. तर बॅक ऑन द बाईक आणि आम्ही निघालो आहे आजच्या जर्नीसाठी. अजून तर निघालो नाही आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे. इथे समोर विचारू याला ब्रेकफास्ट आहे का. ब्रेकफास्ट असेल तर ते मग इथूनच करू. बंद आहे. ओके, ते एक छोटंसं हॉटेल आहे, इथं थांबलं आहे. तर अप्पम आणि भजी पण दिसती, ट्राय करायचा विचार आहे मला. तर मस्त अप्पम घेतलेत. हे मिरची भजी इथं कॉमन आहे. कसे अप्पम मिरची तर छान आहे. गरमागरम आटपून निघू लगेच. वाजता 9 आणि इथे आपण आपला ब्रेकफास्ट एक मध्ये कुठेतरी फ्यूल ब्रेक घ्यायला लागणार आहे आपल्याला. ऊन पण भरलं आहे आता, तिथं काही एवढ्यात थांबायचं नाही. ओके, 150-200 तरी अंतर कवर करू आता. रस्ता सरळ आहे. ट्रॅफिक मिळणार आहे. मोठ्या गाड्या क्रॉसिंगला खूप आहे. ट्रॅफिक आणि रस्त्याचं काम पण सुरू आहे अजून, त्यामुळे असे निमुळते रस्ते पण झालेत. धारवड पासून आपण घेतला आहे हा लेफ्ट. रस्त्याचं काम सुरू आहे इथं. हा चांगला असून रस्ता पुढे ट्रेन क्रॉसिंग. ट्रेन येते, रुकिये. बाइक का सीसी कितना है इसका? हाँ 450 450.
गाडी स्लो करता येत नाही, खूप आले मागे. पूर्ण जंगलातला रोड आहे. ते अभयारण्य आपण क्रॉस केलंय. थोडीशी भूक लागली म्हणून म्हटलं चला खाऊन घेऊ काहीतरी. तर एक क्विक खाण्यासाठी ब्रेक. तर पावभाजी मागवली आम्ही, खातो आणि निघतो पुढे. तर आपली पेटपूजा झालेली आहे आणि हा एक अभयारण्याचा भाग येतो जे मागून आत्माचा क्रॉस करतोय दांडेलीचा. एक नंबर रोड आहे. नॅरो रोड लागलेला आहे आपल्याला आणि इथून खूप सारे आलो चांगल्या रोडवर आपण. खूप सारे व्हेकल इथून पास होत आहेत. ट्रॅफिक पण आहे गाडी थोडंसं. अशी मध्ये मध्ये कामं सुरू आहेत रस्त्याची आता. बाकी मध्ये मध्ये असा पूर्ण रस्ता झाला आहे काय पॅचला आणि खूप साऱ्या गाड्या दिसत आहेत आपल्याला रोडवर. त्यामुळे थोडासा स्पीड स्लो झाला आहे आपला. छोटे छोटे रोड, रस्त्याचं काम एकदम जोरशोरच आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिले होणार आहे. इथं आलो आपण, जस्ट गोव्याची बॉर्डर आपण इथून क्रॉस केली आणि आता वेलकम टू गोवा सिंघम. तर मागे चेकपोस्ट होता गोव्याचा, तर तिथे लोकांची चेकिंग करत होते. गोव्यातून बाहेर जाणार आहे. वेलकम टू गोवा. जावं तिकडे, इकडे या. हे जात आहे गेले रस्त्याच्या बाहेर उतरले होते. म्हटलं वेलकम टू गोवा. आता आपण उतरलोय घाट. ह्याच्यानंतर आपण पोहोचणार गोव्यात. घाटाची अवस्था जरा खराब आहे. थोडी घाट आहे, रस्ते नाही आहेत. समंदर दिखने लगा है आणि आपण आता ब्रिज क्रॉस करतोय डायरेक्ट मेन गोव्यात. चला दादा, मस्त आहे. ओके सिंघम,
वेलकम टू गोवा. तर आपण पोचलोय गोव्यात. आता वर्ण्याला आम्ही स्टे केला आहे. इथं एक स्टे घेतला आहे. आजचाच दिवस इथे राहायचं आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊ, लगेच कपडे चेंज करू आणि जाऊ. इथेच मडगाव बीच जवळ आहे, तर थोडा तिथे सनसेट एन्जॉय करू आणि येऊ परत रूमवर. जेवू, लवकर झोपू आणि उद्या जायचं आहे आपल्याला घरी. एक दिवसाचा गोवा थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. तर आपण सनसेट मिस केला आहे. आम्हाला बाईकवर येतानाच वेळ झाला, 5 मिनटं उशीर झाला आणि सन पटकन डाऊन झाला. हार्ड लागतं. उद्या घरी करतो मी. तर मित्रांनो, आपण जाऊन आलो बीचला. तर सनसेट मिस झाला आपला आज. 5 मिनिटांनी सनसेट मिस झाला फक्त. आणि आता आम्ही जेवलो येऊन खाली. रेस्टॉरंट आहे यांचं, तिथं आम्ही आज बुकिंग केलं आहे इथं राहण्याचं. आणि आता खूप झोप येते, कारण अंग वगैरे दुखतं आहे खूप एवढं ट्रॅव्हल करून. आणि आता झोपणार. उद्या सकाळी जेव्हा उठेन तेव्हा आम्ही आमची जर्नी स्टार्ट करणार. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आय होप तुम्हाला या सिरीजचा एपिसोड आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय. भेटूया उद्या लगेच.